मग 9779 असा काहीतरी नंबर पाहिजे होता. हॅलो नमस्कार, मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. तर आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. म्हणजेच आज आहे माझ्या गाडीची डिलिव्हरी, म्हणजे आपल्या गाडीची डिलिव्हरी. तर त्यासाठी मी आज तयार व्हायला आलेली, ते अक्षरा मेकओव्हर मध्ये आलेली. आणि आता खूप छान असा माझा लुक झालाय. तुम्ही सांगा मी कशी दिसतेय, तुम्ही पण दिसताय तर कशी दिसते सांगा. आणि मला माझा मेकअप खूप जास्त आवडलाय आणि चेहऱ्यावर आज थोडंसं तेज, थोडं नाही खूप जास्त तेज पण आहे. तर मला तुम्ही सांगा कमेंट करून मी कशी दिसते. मी पार्लरवरनं निघाली, आता घरी जाते आणि घरी थोडंफार सामान आहे ते घेणार आणि लगेच शोरूमला जाणार. प्रिन्स हे काय झोपून वगैरे काय कपडे घालायचे चाललंय? राजकुमार आहे ना तू? राजकुमार आहे. शोरूमला पोहोचले, बाकी सगळे यायचे राहिलेत आणि बाकी 2-4 जण आलेले आहेत, नाही 7-8 जण आलेले आहेत. आणि गाडी आहे कुणालचं बड्डे गिफ्ट. तर कुणालचा बड्डे होता 31 तारखेला आणि तेव्हाच गाडी आलेली आहे. पण त्या दिवशी असा प्रॉब्लेम झाला की नंबर छान भेटत नव्हता, म्हणजे जो मला आवडत नव्हता तो भेटत होता. सांगितलंय ना कुणाला विचारा ना. आणि नंबर असा पाहिजे होता मला, म्हणजे 0202 किंवा 1010 किंवा मग 9779 असा काहीतरी नंबर पाहिजे होता. आणि एक चौथा होता ऑप्शनल 0075. 7 हा माझा लकी नंबर आहे, सो मला 7 पाहिजेच होता. एक तर 9779 किंवा मग 0075. तर तिन्ही नंबरला त्यासाठी आम्ही 8 दिवस थांबलो आणि मग तिन्ही पण नंबरला सोमवारी लिलाव लागला. तर मग ऑप्शन नव्हता, तर मग आम्ही 0075 हा नंबर घेतला फायनली. कारण की ऑलरेडी आपली 5-6 दिवस गाडी शोरूमला उभी होती, सगळे डॉक्युमेंट्स पैसे वगैरे देऊन 7 दिवस. कारण त्यांनी सांगितलं होतं की जर गाडी घेऊन जायची असेल तर तुम्ही घेऊन जाऊ शकता 31 तारखेला, ज्या दिवशी बड्डे होता त्या दिवशी, पण इन्शुरन्स क्लेम होणार नाही जर नंबर प्लेट नसेल तर. माझा सगळा प्रॉब्लेम होता, म्हणून मग आपण गाडी इथेच ठेवली होती. आणि आता फायनली आपला नंबर पण आला ना, आज आपली गाडीसुद्धा येते. तर आता माझं थोडंसं रील शूट वगैरे झालं आहे. तुम्हाला वाटतं कुठली गाडी असेल कमेंट करून नक्की कळवा. ही जे आहे ना मी हनुमान मंदिराच्या डाव्या पायाचं काय म्हणतात सिंदूर घेऊन आलेली. तर त्याने स्वास्तिक बनवायचं असतं आणि बुधवारी गाडी जर पुजली, म्हणजे बुधवारी गाडी पुजायची असते किंवा नवीन जर घेतली ना ती पण बुधवारी घ्यायची असते. आणि आपला हनुमान असतो ना, तर त्याच्या डाव्या पायाचा सिंदूर आणून त्याचं स्वस्तिक काढायचं असतं गाडीवर, म्हणजे गाडीवर कुठलं संकट वगैरे येत नाही. आणि आपलं हनुमानचा जो गतिमान आहे ना, तर त्याचं नाव घ्यायचं सिंदुराचं स्वस्तिक काढताना. तर ते माझं चांगलं लक्षात होतं. तर मग मी गाडी पुजायच्या अगोदर मी घेऊन आली, 2-3 दिवस अगोदरच घेऊन आलेली. आणि आता त्याचं स्वस्तिक बनवणार आहे, म्हणजे आपल्या गाडीसोबत आपल्यासोबत हनुमान देवांचा, स्वामींचा, सगळ्या देवांचा ब्लेसिंग राहील. आणि पहिली गोष्ट श्रावण महिना आहे, त्याच्यात श्रावण महिन्यात आपण गाडीची डिलिव्हरी करतोय, म्हणजे डिलिव्हरी घेतोय सॉरी. आणि पहिली अजून एक गोष्ट, श्रावण महिना आहे तेव्हा श्रावण महिन्यात आपल्याला गाडीची डिलिव्हरी भेटते. तर ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट काहीच नाही. कारण आत्ताच केदारनाथला पण जाऊन आले, त्यांच्याच ब्लेसनी, म्हणजे असं एका देवाचं नाव नाही पण सगळ्या देवांच्या ब्लेसने आज हे सगळं बसलं. सोबतच त्या दिवशी कुणालचा बड्डे होता, तर कुणालच्या बड्डेला तर काही गाडी भेटली नाही, म्हणजे भेटली आपण घेतली नाही. तर मग आज आहे दीदींचा बड्डे, म्हणून कारण कालच गाडी भेटत होती पण दीदींच्या बड्डेला घ्यायची होती, म्हणजे एक तर कुणालच्या नाही तर मग त्याच्या बहिणीच्या. मग आज घेतली गाडी आणि ह्यांनी शोरूमला केक दिला, ह्यांनी पण केक आणला. केक इकडे घ्या ना, इकडे केक पण आणला. तर आता बड्डे पण सेलिब्रेशन होणार. आणि आमच्या प्रिन्सला तर बघा किती आनंद झाला. बाबू कशी आहे गाडी? छान आहे. आता ना आपली गाडी थोडीशी मागे घेत आहेत, कारण दुसऱ्या गाडीची डिलिव्हरी करायची. आणि कुणाला त्यांच्या फॅमिलीला यायला थोडासा वेळ आहे, म्हणजे दीदीन त्यांना यायला थोडासा वेळ आहे. तर मग म्हटलं दुसऱ्यांची जे काम आहे ते होऊन जातील आणि मग आपण आपली निवांत डिलिव्हरी करून घेता येईल.
सुट्ट्यातला असला मग कुणालने पण गाडीची पूजा केली आणि माझं चालू होतं व्लॉगिंग. आणि आता गाडी पुढे घेणार होतं थोडंसं, कारण आपण लिंबू वगैरे ठेवलं असतं टायर खाली आणि बाकी दुसऱ्या गाडींना डिलिव्हरी द्यायची होती शोरूमवाल्यांना. तर मग ते बोलले की पटकन आवरत. तर आम्ही बोललो आमचं होणार नाही आहे, सो आम्हाला थोडंसं आणखी वेळा होता. तर मग गाडी थोडी पुढे घेतली आणि मग परत मागे घेतली, कारण बड्डे सेलिब्रेशन वगैरे सगळं राहिलेलं होतं. सो पहिले दीदींचा बड्डे सेलिब्रेशन केला, मग कुणालचा केला आणि दोघांना एक मी छान असं छोटंसं गिफ्ट दिलं आणि ते दोघांनाही खूप जास्त आवडलं. आपलं पब्लिक खूपच जास्त असल्यामुळे म्हणजे आपल्या मध्ये 2 गाड्यांची डिलिव्हरी करून दिली, तरी पण आमचं काय होत नाही. फोटोशूट म्हणा किंवा केक कटिंग असं तर होतच नाही. मग मी पब्लिक दाखवते किती आहे. हे सगळे दिसतायत ना, हे सगळे आपलेच आहेत. तिकडे बसलेत काय आता आराम करतायत. त्या दोघांच्या बड्डेचं केक कटिंग तर झालं होतं, पण गाडीचं केक कटिंग राहिलं होतं, तर ते सुद्धा आम्ही केलं. आणि त्याच्यासाठी जो केक आणला होता तो तर असला भारी होता, मला तर खूप जास्त आवडला. वेळ आली होती गाडी घरी घेऊन जाण्याची, सो त्याच्यासाठी जो लास्टला नारळ फोडतात, बाकी प्रोसेस तर सगळी आधीच झाली होती, पण जो लास्टला नारळ फोडतात तो फोडून झाला. आणि आमची चिल्ड्रन गँग किती खुश होती बघा. शोरूमवरनं निघालो आणि आता आलोय आत्यांच्या घरी गाडी पुजायला. आणि इकडे माझी ब्लॅक क्वीन उभी आहे बघा, किती गोड दिसतीये. आणि इकडे ताई आहे, ताई पण तयार होऊन थांबली आहे. ताईला यायला नव्हतं जमलं, आत्या पण आहे आणि इकडे दीदी पण आहे. दीदी मम्मीसोबत बोलते. तर आता इकडची पूजा झाली की लगेच मग ती कुणालच्या बहिणीच्या इकडे बड्डे सेलिब्रेशन प्लस बड्डे पार्टी. तर आता वाजलेत रात्रीचे 10:30 आणि आम्ही आलो आता सगळी, कुणालची फॅमिली, कुणालचे फ्रेंड्स, माझी फॅमिली, आम्ही सगळे आलो आता जेवण करायला. दोन्ही पण मीच आहे, कुणालच्या बहिणीची बर्थडे पार्टी विथ गाडी सेलिब्रेशन सुद्धा, गाडी सेलिब्रेशन पार्टी सुद्धा. फायनली रात्री 12 वाजता म्हणजे दुपारी 4 वाजल्यापासून आत्ताचे 12 वाजेपर्यंत आम्ही बाहेर होतो. आता सगळं बर्थडे सेलिब्रेशन असेल किंवा गाडीची पार्टी असेल सगळं झालं आणि घरी आली आहे. तर खूपच जास्त जमली आहे, म्हणजे खूप जास्त. सकाळी 11:30ला 10:30ला जेवली होती, सॉरी 10:30ला की 11:30ला जेवली होती. त्यानंतर मग आत्ता डायरेक्ट जेवले. मोबाईलला चार्ज नव्हता तर ते पण मधलं थोडंसं शूट राहिलंय तर ते मी घेतलंच नाहीये. पण बाकी तुम्हाला ब्लॉग कसा वाटला किंवा आज गाडी कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. आपल्या ब्लॉगला खूप सगळं प्रेम द्या, सोबतच व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा नक्की करा. थँक्यू, बाय बाय. तुमच्यामुळे सगळं पॉसिबल झालंय. बाय 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 बाय. सो तुम्हाला खूप मोठा थँक्यू. बाय बाय.